श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात मित्रांनो? आजचा आपला टॉपिक आहे की मॅनिफेस्टेशन आणि स्वामी भक्ती ह्यांच्यापैकी सोपा मार्ग कुठला. भरपूर लोकांकडून आपण ऐकलं असेल की मॅनिफेस्टेशन कसं करायचं, काय करायचं. लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण ऐकलेलं असेल, पण मित्रांनो मला खरं खरं सांगा, आपल्यापैकी कितीतरी लोकांना हे जमतं की नाही जमत, आणि खूप तरी प्रयत्न केल्याच्या नंतर पण ही गोष्ट तुम्हाला जमू लागली का? मित्रांनो, मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आपण आहे ना हे सर्वप्रथम समजून घेऊ. मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन या दोन्ही मधला आहे ना, जर समजा कॉमन पद्धत जर समजा कधी बघितली, त्या दोघांची कॉमन पद्धत अशी झाली की दोघांमध्ये पण आपल्याला जी गोष्ट पाहिजे त्या गोष्टीला आपण आपल्या डोळ्यामध्ये आपल्या मनामध्ये ना ती प्रत्यक्षामध्ये उतरावं लागते. मला गाडी पाहिजे, तर मला गाडी कुठली पाहिजे? BMW मला पाहिजे. BMW माझ्या दारासमोर उभी कशी राहणार आहे, मी लावणार कुठं आहे, त्या BMWचा कलर कसा आहे, काय नाही, या सगळ्या डिटेलिंग्स ना आपल्याला सर्वप्रथम आपल्या मनामध्ये आणि आपल्या बुद्धीला सांगावं लागतं. मित्रांनो, बुद्धी ही कधी पण आहे ना चंचल पद्धतीने रियालिटीमध्ये ना विश्वास ठेवते. बुद्धीला हे माहितीये की यार मी कमवतच नाही तर माझ्याकडे BMW येणार कशी, आणि हीच गोष्ट एक्सेप्ट करायला फार कठीण जाते. आता ह्याच्यामध्येच आपण स्वामी मार्गाचा विचार करू. ठीक आहे, स्वामी भक्तीमध्ये ज्या वेळेस आपण नाम जप करतो, नाम जप केल्यामुळे ना मित्रांनो काय राहतं की तुमचा सर्वप्रथम आहे ना नाम जपामुळे माइंडसेट चेंज होऊन जातो. आता हा माइंडसेट कसा चेंज होणार? नाम जप करताय, नाम जपाच्या हिशोबाने ना पहिले तोंडातून तुम्ही नाम जप करू लागले, तर कमीत कमी आहे ना एखाद्या व्यक्तीला 10 दिवस तरी 2 लाख तरी नाव त्याने जप केले पाहिजे. तुम्ही मोजून ठेवा, काही हरकत नाही, त्याला कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही. ही एक सवय, ही प्रोसिजर आहे, ही प्रोसिजर आपल्याला फॉलोच करावं लागते. सर्वप्रथम नाम जप करायच्या टायमाला 2 लाख नाम जप आहे ना सर्वप्रथम करून घ्या. दुसरी गोष्ट अशी की ते झाल्याच्या नंतर पण आहे ना तुम्हाला एक गोष्टींचा आहे ना अनुभूती यायला चालू होऊन जातील. अनुभूती कशाची येईल तुम्हाला? की सर्वप्रथम तुमचं मन जड पडायला लागेल. जड म्हणजे कसं की तुम्हाला तुमच्या मनातले जे घाणेरडे काही विचार आहेत ते ऑटोमॅटिकली ना वरवर पर्यंत यायचा प्रयत्न करतील. वरवर म्हणजे काय की आपण ज्या देवाला मानतो, स्वामींना मानतो, त्याच्याविषयी घाण विचार येणं चालू होऊन जाईल. पण एक लक्षात ठेवा, 99% लोक आहे ना हिथं स्टॉप होऊन जातात. त्याचं कारण म्हणजे की आपण आपल्या आराध्याबद्दल घाणेरडा विचार करतोय. हा मनामध्ये विचार पण आणल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला एक गोष्ट फक्त समजल्या जाईल की यार माझं मन किती घाणेरड आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे जुने कर्म तुमचे मरू लागले, तुमचे जुने कर्म आहे ना जळू लागले. या कारणापायी ते घाणेरडे विचार पद्धतीने ना तुमच्या समोर येऊ लागली ती गोष्ट. हे ज्या टायमाला तुमचं झालं, फक्त एकच बोला की माझे जुने कर्म आहे ते मरू लागले आणि ते मला हे विचार करण्यासाठी भाग पडवले, त्यात माझी काहीही चुकी नाही. ठीक आहे. दुसरी पद्धत अशी की